एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे। उत्पन्नापेक्षा 118% अधिकची संपत्ती असल्याचा उल्लेख या गुन्ह्यामध्ये करण्यात आलाय। आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांचाही उल्लेख आहे। एसीबीने झाडाझडतीला सुरुवात केलेली आहे आणि गुन्हा नोंदवला गेलेला आहे। राजन साळवी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा या तिघांचाही या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये उल्लेख करण्यात आलाय। अमोल मोरे आपल्याला माहिती देतात। अमोल, अपडेट्स काय आहेत या कारवाई संदर्भातले? नंतर मी आता राजन साळवी यांच्या घरी आहे, त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे। कार्यकर्ते आहेत, स्वतः राजन साळवी आतमध्ये आहेत। अर्थात आपण ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलात की राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा जो दाखल झालेला आहे आणि त्या गुन्हा दाखल करताना असं म्हटलेलं आहे की साधारणपणे उत्पन्नापेक्षा 118.96% इतकी संपत्ती जास्त आहे। आणि जर आकडा बघितला आपण तर 3,56,89,752 रुपये इतकी ही संपत्तीची आकडेवारी आहे, जी उत्पन्नापेक्षा राजन साळवी यांचं एकूण उत्पन्न जर पाहिलं तर जास्त आहे। जे एसीबीने प्रेस नोट काढलेले त्यामध्ये असा देखील एक उल्लेख आहे की त्यांचा जो मुलगा आहे, मोठा मुलगा, त्याचं यामध्ये नाव आहे। आरोपी म्हणून त्यांची पत्नी अनुजा हिचं नाव आहे। आणि नंदा जर आपण बघितलं राजन साळवी यांना 2 मुलं आहेत, त्यांचा जो दुसरा मुलगा आहे त्याचा मात्र या कुठंही संपूर्ण प्रकरणामध्ये अद्याप उल्लेख नाहीये। अर्थात राजन साळवी आतमध्ये कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत आणि एसीबी अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे काही वेळापूर्वी की आम्ही झाडाझडती घेत आहोत, काही गोष्टींची जी आहे ती चौकशी सुरू आहे। आम्ही घरातल्या अधिकाऱ्यांशी जे मेंबर्स आहेत त्यांच्याशी देखील बोलतोय। सगळ्या गोष्टी आमच्या इथे सुरू आहेत आणि साधारणपणे एक काही वेळानंतर या संदर्भातलं जी प्रेस आहे किंवा ब्रीफ जे आहे एसीबी अधिकाऱ्यांकडून ते केलं जाणार आहे। अर्थात अद्याप तरी एसीबी अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये। एक प्रेस नोट काढली गेलेली आहे, त्यानुसार आपण ही गोष्ट सध्या जी आहे ती प्रेक्षकांना सांगत आहोत। अर्थात कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भावना इथे तीव्र आहेत। काही ठिकाणी असं देखील कळतंय की राजन साळवी यांचे कुटुंबीय जे आहेत ते संतप्त या ठिकाणी झालेले आहेत। त्यांचा भाऊ जो आहे, थोरला भाऊ, तो या ठिकाणी बोलत असताना वैयक्तिकरित्या राग व्यक्त करतोय। आम्ही प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलो, त्याच्यामुळे कुठेतरी सूड भावनेतून सगळ्या गोष्टी होत असल्याची भावना सध्या त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवलेली आहे। अर्थात पुढच्या घडामोडी नेमक्या काय घडतात ते पाहावं लागेल। साधारणपणे 2 तास जवळपास झालेले आहेत राजन साळवी यांच्या घरी। एसीबीची ही चौकशी सुरू आहे। एसीबीचं पथक जे आहे, अगदी काही अधिकारी ठाण्यातून आल्याची देखील माहिती आहे, ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वरिष्ठ अधिकारी एसीबीचे हे देखील आलेले आहेत आणि नेमकं ह्या प्रकरणामध्ये काय घडतं, राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळं एक कुठेतरी सातत्याने एक चर्चा असते गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय होणार, अटक होणार का, नेमकं पुढची ॲक्शन एसीबीची किंवा पोलिसांची काय असणार, याबाबतचे अपडेट साधारणपणे आपल्याला आणखी दीड तासामध्ये मिळू शकतील। त्यामुळं सगळ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांचं लक्ष जे आहे ते सध्या याच प्रकरणाकडे आहे। राजन साळवी यांच्या याच घरी ते सध्या राजन साळवी स्वतः दाखल आहेत आणि एसीबीचे काही प्रमुख अधिकारी या ठिकाणी चौकशी जी आहे किंवा जी माहिती जी आहे संपूर्ण संपत्तीबाबतची ती घेत आहेत। ज्ञानदा, धन्यवाद अमोल। वेळोवेळी ताजी माहिती या सगळ्या संदर्भातली जाणून घेत राहू। दरम्यान आपल्याला अटक झाली तरी चालेल, परंतु आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहू असा पुनरुच्चार राजन साळवींनी केला। आता कसं आहे माहिती आहे का की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मी राहिलेला आहे, राहणार आहे आणि आपल्याला सांगितलं की मरेपर्यंत राहणार आहे। ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणतीही चौकशी करू दे, काही कारवाई करू दे, मला त्यांना त्या दोषी मी आढळलो तर मला गुन्हा दाखल होऊ दे, जेलमध्ये पाठवू दे, माझी चिंता नाही। मी अत्यंत संयमी आणि शांत आहे। अटक, जेल हे मला काय नवीन नाही आहे आणि मी राजन साळवी काय आहे हे माझ्या स्वतःला माहिती आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो। सामोरं जायची माझी निश्चितपणे मानसिकता आहे। बरं, अपेक्षित होती ही कारवाई अशी होईल? 100%। कुठली म्हणजे आतापर्यंत तुम्ही माहिती काय काय दिलात नेमकी? नाही, आत्ता ते आले, त्यांनी आता ह्या इथे माझ्या इथं जुन्या घरी आलेले आहेत, त्यानंतर ते आता माझ्या नवीन घरी गेलेले आहेत, माझ्या हॉटेलच्या इथे ते गेलेले आहेत, रूमवर गेलेले आहेत। आणि राजन साळवी यांच्यावरती होत असलेल्या कारवाई संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण पाहूया। ज्यांच्यावर कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे, आता त्याची पुढची कारवाई आता अनिल परबचा विषय आहे, सदानंद कदमचा विषय आहे। आता कोर्टात, हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात, तर त्यावेळी किरीट सोमय्या हायकोर्टाला जाऊन हे नाही सांगू शकत याला उद्या अटक करायची परमिशन द्या, याचा ताबडतोब रिसोर्ट तोडण्याची परवानगी द्या। प्रताप सरनाईकला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे,
तर आता ज्युडिशरी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा प्रश्न आहे. आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार. मग त्यानंतर त्यांना किती सजा व्हावी, कशी व्हावी, हे न्यायालय ठरवते. किरीट सोमय्या नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.